यानंतर एक मोठी बातमी पाहूया। बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी देण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने एक धमकीची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे। पोस्टमध्ये अभिनेता आमिर खान याच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी सदृश मजकूर यात लिहिण्यात आलाय। या पोस्टमध्ये लव जिहादचा उल्लेख करत काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले। राजस्थानातील श्रीगंगानगर इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचाही पोस्टमध्ये संदर्भ देण्यात आलाय। ये जो हमारे संस्कृति के खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। इसको और इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी। जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे। यानंतर पुढची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। राष्ट्रीयकृत बँकेच्या नावानं आलेली संशयास्पद एपीके फाईल डाउनलोड केल्यामुळे अधिकृत समजली आणि ती उघडपणे एका निवृत्त अभियंताला चांगलंच ते महागात पडलं। अवघ्या 90 मिनिटांमध्ये त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 24 लाख रुपये लंपास करण्यात आले। निवृत्त अभियंता शहरातील एका महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एका संशयास्पद मेसेजमधील एपीके फाईल त्यांनी उघडली। त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणामध्ये सिडको ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सायबर पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे। यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूया। अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे। राज्यभरामध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईनंतर आता नागपुरामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळच उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय। नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांच्याकडून। सर्व सध्या आपण इथे पाहतोय पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, काही पोस्टर काढण्यात आलेले आहेत, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागपुरामध्ये रामरक्षा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येथील चौकामध्ये लागलेले बॅनर्स हे महानगरपालिकेकडून काढण्यात आले, त्याचा विरोध शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटलंय की कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न किंवा हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे आणि हिंदुत्वाला दाबण्याचा सुद्धा प्रकार यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलेला आहे। जी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू। तुझा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। समाजात किंवा रामभक्तांमध्ये असलेली व्यथा मांडण्याचं नाही, यात काही राजकीय कथा मिळते का हा उद्धवजींचा प्रयत्न आहे। त्यामुळे हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही, हिंदू मतांच्यातनं काही राजकीय कथा निर्माण करता येऊ शकते का यासाठी आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही। हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि आंदोलनकर्त्यांचा त्यावर कुठल्याही पद्धतीचा अधिष्ठानात्मक भूमिका नाही। शेवटला माझा मुद्दा आहे जो मी मुद्दामून मांडतोय, अधोरेखित करून मांडतोय, या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे। उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका आणि हे आंदोलन राम मंदिरातला अपहार यातला बहाणा घेऊन केलेलं षडयंत्र आहे।